दोन्ही असे तुल्यबल संघ आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ओम बेलेश्वर त्रिमूर्ती क्रिकेट संघ जेबीजी फरारे विनोद गुराव आपण आपला सन्मान चिन्ह घ्यायला यायचंय. तसेच माझ्या गावातील जे सर्व संघ आहेत त्या संघाने कोणीही जायचं नाहीये. जोपर्यंत आपला पूर्ण कार्यक्रम होत नाही तोपर्यंत कोणीही जायचं नाहीये. आणि ज्या सर्व संघाने सहभाग नोंदवलाय अशा सर्व संघांना विनंती असेल शेवटपर्यंत आपण थांबायचंय. पाहूया दोन्ही असे तुल्यबल संघ ओम बिलेश्वर करंजाली आणि समोर असणार तो म्हणजे साईनाथ देगाव. पाहूया कशा प्रकारे या सामना होतोय आणि या ठिकाणी बॅटिंग साठी आलेले ते म्हणजे साईनाथ संघाचे अक्षय आणि कुणाल. पाहूया अक्षय आणि कुणाल आणि बॉलिंग मार होते आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अखिलेश. या ठिकाणी सन्मान चिन्ह देताना सूरज पारदले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह सामनावीरला पुरस्कार देतो. रोशनला जोरदार टाळ्या रोशनसाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना रोशन चला मैदानात बोलतोय. पहिला चेंडू अक्षय यांनी हलक्या हाताने खेळून काढला होता. चेंडू कव्हरच्या दिशेला सुंदर आणि दुसरा चेंडू टाकणारी सज्ज अखिलेश. स्ट्राईक वरती असणार तो कुणाल. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला भिरकावला. चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. 1 बाउन्स 2 बाउन्स या ठिकाणी चौकार. डीजे प्लीज. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कुणाल याच्याकडून. तितकी सुंदर बॉलिंग अखिलेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आणि अक्षय यांचा जर उल्लेख केला तरी दोन्ही ओपनर एकदम हाणामारी करणारे असे ओपनर आहेत साईनाथ संघाचे. तितका सुंदर असा गोलंदाज अखिलेश. पाहूया अखिलेशाचा पुढील चेंडू. सामना करतोय कुणाल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. काही कुणाला न समजलेला चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता परंतु हेलिकॉप्टर काही उडला नाही आहे कुणाल याच्याकडून. पाहूया पुढील चेंडू. अखिलेश याचा सामना करतो तो म्हणजे कुणाल. पण त्यांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतो तो म्हणजे अखिलेश. सुंदर सुंदर चेंडू आणि या ठिकाणी कार्पेट लेवलला खेळलेला चेंडू आणि एक धावेवरती समाधान मानलेले ते म्हणजे साईनाथ संघाचा अक्षय याने. पाहूया पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती अखिलेश. पाहूया अखिलेशाचा पुढील चेंडू. सामना करतो तो म्हणजे अक्षय. अक्षय अखिलेश. पाहूया कशा प्रकारे सामना करतो म्हणजे सुंदर सुंदर असा लेग साईडला भिरकावला चेंडू. 1 बाउन्स. फिल्डर आलेला आहे बॉल खाली आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केलेली आहे ते म्हणजे कुणाल आणि अक्षय याने. अजूनपर्यंत पॉवर प्लेचा षटक आणि काही चेंडू शेष या षटकातील. धाव फलक पुढे जाते. धाव फलक सांगते 5 धावा 7 धावा. हो या पुढील चेंडू अखिलेशचा सामना करतो कुणाल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु कुणालला काही समाचार घेता आलेला नाही. या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. धाव फलक पुढे जाते. धाव फलक सांगते 8 धावा. एकदम मंदावलेली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते साईनाथ संघाची. पाहूया पुढील षटक घेऊन कोण येत आहेत. ओम बेलेश्वर या संघाचे. अनिकेत संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे अनिकेत. अनिकेतचा याचा सामना करतोय तो म्हणजे स्ट्राईक वरती असणार आहे कुणाल. पाहूया जर्सी नंबर 23 कुणाल. कुणाल एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो पंचक्रोशीमधील आणि अजिंक्यतारामधील एक असा
षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा कुणाल. पाहूया आता या दुसऱ्या षटकाचा कसा समाचार घेतोय कुणाल. हा पाहण्याजोग राहणार आहे आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती, तो म्हणजे अनिकेत. पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय अनिकेत आणि कशा प्रकारे बॅटिंग करतो तो म्हणजे कुणाल. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनिकेत. अनिकेताचा पुढील चेंडू कुणाला सुंदर असा समोर जायचं भिरकावला चेंडू. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक तत्पूर्वी या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते आणि या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स आणि या ठिकाणी चौकार. डीजे प्लीज. समाचार घेतलेला आहे तो म्हणजे कुणाल याने पहिल्या चेंडूवरती चौकार घेतलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे होते. धाव संख्या सांगते 12 धावा. दुसरा चेंडू अनिकेताचा. पुन्हा एकदा कुणाल यांनी ऑफ साईडला भिरकावलेला चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतंय 4 धावा. पुन्हा एकदा 4 धावा घेतलेल्या आहेत ते म्हणजे कुणाल याने. डीजे प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी दाभीर वर्सेस यजमान संघ शिवतेज क्रिकेट संघ फराडे पारदेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी येऊन टॉस ऑन करायचे. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना असेल, नंतर पुढील दुसरी फेरी चालू होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया आपण नाणेफेकसाठी यायचे. मला वाटतं मोरेवाडी हा संघ या ठिकाणी आलेला आहे. यजमान संघांना विनंती असेल आपले कर्णधार या ठिकाणी पाठवायचे. नाणेफेकसाठी मी आमंत्रित करतो आमच्या फराडे गावचे सुपुत्र आणि आमचे मेवणे ज्यांनी आपल्या या कमी वयामध्ये मुंबई नगरीमध्ये अनेक थिएटर गाजवली असे शाहीर. आणि यावर्षी त्यांचं युट्यूब वरती नवीन गाणं आलं आपल्या आई गावदेवीवरून. ते नियोजी मोगरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवणार आहोत. आणि मला वाटतं या ठिकाणी अक्षय मात्र तंबूचा रस्ता परततोय. अक्षय मात्र बाजवतोय. अक्षयची खेळी संपुष्टात येते. वाढती धावसंख्या मात्र स्थिरावले. धावसंख्या होते 17 आणि आता मात्र खतरा लागला तो अक्षयच्या रूपाने. एक बाद 17. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो. अक्षयची जागा घेण्यासाठी गेलाय तो सूरज आणि कुणाल दोघांची जोडी मात्र मैदानामध्ये. गोलंदाज आहे. गोलंदाज नेम अनिकेत. चला पुढील चेंडू अनिकेतचा. सामना करेल मात्र कुणाल. सतरा धावांवरती रोखून ठेवली होती साईनाथ संघाला. पुढील चेंडू अनिकेताचा. सामना करेल सूरज. सुंदरसा क्षेत्ररक्षण पाहूया. सुंदरसा मारलेला फटका पाहूया. एक धाव पूर्ण आणि रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु एकच धावाचे समाधान मला लागतंय साईनाथ संघाला. अशा पद्धतीने वाढीव धावसंख्या होते साईनाथची. 1 बाद 18. सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अनिकेताच्याकडून. पहिल्याच 2 चेंडूवरती चौकार आले होते, परंतु नंतरचे जे 3 चेंडू होते सुरेख टप्पा ठेवला होता तो म्हणजे अनिकेतांनी. आणि या त्या 3 चेंडू मध्ये अक्षयला मात्र माघारी केलं होतं. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार तो म्हणजे कुणाल. पुढील चेंडू आणि हा चेंडू बीट झालेला आहे तो म्हणजे कुणाल. आणि या ठिकाणी एक छोटी धाव देखील पूर्ण केलेली आहे कुणाल आणि सूरज यांनी. आणि या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. धाव फलक सांगते 19 धावा. आमच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची खरी उपस्थिती लाभली असे उन्नवडे गावचे सुपुत्र आणि
पाहायला गेलं तर वयाची 60 वर्ष 55 वर्ष पूर्ण होऊन अजूनही ते मैदानामध्ये दिसतात आणि क्रिकेटमध्ये म्हटलं तर 55 वर्ष होऊन सुद्धा ते मैदानामध्ये खेळ पाहायला मिळतं असे आमचे मित्रबंधू सन्माननीय श्री अशोकजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं, अशोकदादांचं. आणि त्यांचा सुद्धा आपण येतो सत्कार करणार आहोत. त्यांचा सत्कार आमच्या या पारधलेवाडीचे अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय शिवरामजी पारधले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतो ते त्यांनी स्वीकारायचा आहे. शिवरामजी पारधले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पाहूया पुढील षटक घेऊन येत आहे तो म्हणजे प्रणित आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे कुणाल. कशा प्रकारे सामना करतोय कुणाल प्रणित त्याचा. प्रणित त्रिमूर्ती क्रिकेट संघाचे कर्णधार, त्रिमूर्ती बी संघाचे कर्णधार यांनी कृपया आपला सन्मान चिन्ह घ्यायला यायचंय. आणि त्रिमूर्ती संघाला विनंती असेल, त्रिमूर्ती क्रिकेट बी संघाचे खेळाडू आपण सर्वांनी या ठिकाणी यायचंय. तसेच मला वाटतं दाबे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सुंदर असा कट शॉट खेळला होता कुणाल याने आणि या चेंडूवरती 2 धावा देखील घेतलेल्या आहेत कुणाल. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे प्रणित त्याच्याकडून. स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे कुणाल. पाहूया पुढील चेंडू प्रणित त्याचा सामना करतो तो म्हणजे कुणाल. सन्माननीय अशोक दादा यांचा आपण सत्कार करतोय. ते जर कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचंय. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती त्यांचा सत्कार करतील आमच्या पारधलेवाडी ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय शिवरामजी पारधले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय तो त्यांनी स्वीकारायचा आहे. चला मी बोलतोय मैदानाच्या दिशेने. सुंदर सुंदर आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते म्हणजे कुणाल. कुणाल याचा काही षटकार पोहोचत नाही परंतु तो बोलतोय चौकाराने मी धावसंख्या पुढे नेणार संघाची आणि या ठिकाणी चौकार मारतोय तो कुणाल. पाहूया प्रणित. प्रणित याचा पुढील चेंडू कुणाल याच्यासाठी पंचांच्या डावा हाताने गोलंदाजी करतो तो म्हणजे प्रणित आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर सुंदर खेळून काढला होता तो म्हणजे कुणाल याने चेंडू. आता मात्र स्ट्राईक वरती आलेला तो म्हणजे सूरज. सूरज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष आणि स्ट्राईक वरती आला तो म्हणजे सूरज. सूरज हा देखील एक आक्रमक असा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. आता काय करतो. आता काही चेंडू त्याला असणार आहेत आणि या काही चेंडू मध्ये षटकार चौकार त्याला मारायला लागणार आहेत. सुंदर असा खेळून काढला होता चेंडू परंतु या ठिकाणी आपल्याला झेल पाहायला मिळतोय आणि साईनाथ संकाला लागलेला हा दुसरा हादरा. या ठिकाणी आमच्या या शेवतेज क्रिकेट स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य आलंय. आमच्या पारधलेवाडीचे अध्यक्ष सन्माननीय श्री शिवरामजी पांडुरंग पारधले यांचे नातू कुमार वेदांत नथुराम पारधले यांच्याकडून आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांनी 502 रुपयाचं रोख रक्कम आपल्याला दिलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. वेदांत नथुराम पारधले. आता मात्र सूरजाची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे शुभम. पाहूया शुभम कशा प्रकारे सामना करतो तो म्हणजे प्रणित्याचा पुढील चेंडू सामना करतो तो म्हणजे सूरज आणि हा चेंडू काही न समजला चेंडू होता शुभम याला परंतु या ठिकाणी रनआउट आणि शुभम याला माघारी परतावं लागतंय आणि शुभम याची आता जागा घेण्यासाठी जात आहे तो म्हणजे आशिष बारे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आशिष. तत्पूर्वी स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे कुणाल आणि बॉलिंग वर मार्क करतो आपल्याला पाय मिळणार आहे तो म्हणजे प्रणित. आतापर्यंत सुंदर षटक हाताळले आहे तो म्हणजे प्रणित आणि आता काही चेंडू शेष. मला वाटते शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकातील
आणि शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय कुणाल पाहूया. आणि हा चेंडू प्रणिताचा सामना करतोय कुणाल. कार्पेट लेवलला खेळलेला चेंडू मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. डीजे प्लीज. या ठिकाणी पहिल्या इनिंग शाळा आणि श्रीपाल देऊन आपण त्यांचा सत्कार करतोय. सत्कार हा खूप महत्वाचा आहे. कार्यक्रम म्हटलं तर आपण सत्काराकडे सत्कार केलाच पाहिजे, कारण सत्काराशिवाय गत्यंतरच नाहीये. या ठिकाणी पहिल्या इनिंगची समाप्ती होते आणि साईनाथ संघाने 30 धावा मारल्या आहेत आणि ओम बेलेश्वर या संघाला 30 धावांची विन असणार आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतायत ओम बेलेश्वर या संघाचे फलंदाज. आणि या ठिकाणी बॉल द्यायचा आहे. पाहूया कोण कोणावरती भारी पडते. ओम बेलेश्वर करत झाले की साईनाथ देगाव. त्याच्यानंतर आमच्या फरारे सुद्धा मुंबई कमिटीचे कार्यकर्ते आमचे बंधू सन्माननीय श्री गजाननजी जावळे साहेब, एक उत्कृष्ट ढोलकीपट्टू, यांचा सुद्धा आपण यथोचित सत्कार करणार आहोत. गजाननजी जावळे पोचदार, हे जर कुठे असेल तर त्यांनी सुद्धा मंचाकडे वळायचंय. गजाननजी जावळे. तसेच मी सर्व संघातील खेळाडूंना विनंती करेन की आपापल्या गावातून जे कार्यकर्ते आले असतील किंवा अध्यक्ष आले असतील, आपल्या मंडळाचे अध्यक्ष आले असतील, तर या ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत. त्यांचा सुद्धा आपण यथोचित सत्कार करणार आहोत. तसेच या ठिकाणी श्री गजाननजी जावळे पोचदार यांच्या सौभाग्यवती या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत तरी आपण या मंचाकडे वळायचंय. त्यांचा सुद्धा आम्ही यथोचित सत्कार करतोय. अश्विनी गजानन जावळे, अश्विनी गजानन जावळे या कुठे असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. तसेच रामवाडी क्रिकेट संघ पन्हाळजे या क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशजी देवळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार करतो. त्यांनी सुद्धा यायचा आहे. महेशजी देवळे हे जर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. पाहूया 31 धावाची विन असणार आहे ती म्हणजे ओम बेलेश्वर करंजली या संघाला. दोन्ही संघ असे बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारे सामना करतायत. 31 धावांचा पाठलाग करतायत ते म्हणजे ओम बेलेश्वर करंजली. साईनाथ संघाचे गोलंदाज रोखतायत त्यांना. पूर्वी आपल्याला बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे शुभम. पाहूया कशा प्रकारे षटक हाताळत आहे. पहिलंच षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे शुभम. बॅटिंगसाठी मैदानात उतरले आहेत ते म्हणजे या ठिकाणी रामवाडी क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी देवळे साहेब यांचा आपण सत्कार करतोय. महेंद्रजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा सत्कार करतो. स्वीकारायचा आहे. महेंद्र पारदले यांचा सत्कार करतील. महेशजी देवळे यांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पाहूया बॅटिंगसाठी ओपनर फलंदाज आलेले आहेत ते म्हणजे हर्षद आणि प्रणित. कशा प्रकारे सामना करतात, कसा पाठलाग करतायत. 31 धावांचा पाहायला मिळणार आहे आता आपल्याला. पाहूया पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पाहूया स्ट्राईक मात्र घेतलेली आहे ती म्हणजे प्रणित यांनी. त्याचप्रमाणे
त्रिमूर्ती क्रिकेट संघ जेबीजी फरारे यांचे कर्णधार या ठिकाणी आले आहेत. आपण त्यांना सन्मान चिन्ह देतोय. त्रिमूर्ती क्रिकेट संघ कर्णधार यांना सन्मान चिन्ह देतील दर्शन पारदले यांच्या शुभ हस्ते आपण ती सन्मान चिन्ह देतोय तो त्यांनी स्वीकारायचं आहे. आपण वळतोय मैदानाकडे. कृपया सगळ्यांनी मैदानाच्या चौफेत जायचंय. चेंडू घ्यायला खेळाडू तसेच या ठिकाणी आम्हाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत किशनजी गुरव यांचा भाचा अविनाशजी पुरोहित गुजरातवरून खास आमच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला आमच्या शिवतेज संघासाठी स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला मैदानाकडे. शिवतेज कमिटी आपण लक्ष ठेवायचं आहे मैदानाकडे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानाच्या चौफेर बाउंड्रीच्या बाहेर थांबायचे सर्वांनी. आपण सत्काराकडे बोलतोय. अविनाशजी पुरोहित यांचा आपण सत्कार करतोय. या ठिकाणी यायचा सत्कार त्यांचा सत्कार करतील नथुरामजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. अविनाशजी पुरोहित. चला मैदानाकडे बोलतोय. सचिनजी पारदले संतोष देवाळे आपण मैदानाकडे लक्ष ठेवायचंय. मैदानाकडे मुलं मला वाटतं खेळाडू पाठवायचे. चला पुढील चेंडू गोलंदाजीवरती आहे तो शुभम. सुंदरसा लागला चेंडू पाहूया. आणि मला वाटतं पहिला चेंडू आणि हा चौकार. आणि मला वाटतं या षटकामध्ये लगातार 3 चौकार मारले असा फलंदाज प्रणित. जोरदार डावा प्रणितसाठी 3 चेंडूवरती 3 चौकार. सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते ओम बेलेश्वर या संघाकडून. पुढील चेंडू शुभमचा सामना करेल प्रणित. वाढती धावसंख्या होते ओम बेलेश्वर संघाची 12. चला पुढील चेंडू शुभमचा पाहूया कोणत्या पद्धतीने. आणि आता मात्र गंडवली प्रणितला. मात्र आता गंडवली. जरी चौकार मारले असले तरी मात्र आता कमबॅक करतो शुभम. तसेच या ठिकाणी उन्नवडे गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री उन्नवडे गावचे सुपुत्र आरपी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूया. आरपी जाधव साहेबांचं. कार्यक्रम कुठेही असू द्या परंतु साहेबांची मात्र उपस्थिती नेहमीच असते. मग मुंबईमध्ये असू द्या गावी ठिकाणी असू द्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला साहेबांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असतो. असे आरपी जाधव आपण त्यांचा सुद्धा येतो सत्कार करणार आहोत. मी आमच्या शिवतेज पारदलेवाडी वाडीचे अध्यक्ष सन्माननीय शिवरामजी पारदले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. मायेची शाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय तो त्यांनी स्वीकारायचा आहे. मैदानाकडे वळतोय. मैदानाकडे धावा होत आहेत ओम बेलेश्वर संघाच्या. वाढत्या धावसंख्या 17. सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते ओम बेलेश्वर संघाची 17 धावांचा. लक्ष पाहायला गेलं तर पाहूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक कोण गमवत होते. साईनाथ संघाकडून
जोरदार टाळ्या होत्या आरपी जाधव साहेबांसाठी. मैदानाकडे लक्ष द्यायचंय. 17 धावा 17. कमिटी मेंबर दर्शन आपण थोडं लक्ष द्यायचं समोर. 15कडे लक्ष द्यायचं 15कडे. चला मला वाटतं एक षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते 17. आणि जिंकण्यासाठी ओंबेलेश्वर संघाला 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. पाहूया आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो अक्षय आणि त्याच्या समोर आहे तो ओंबेलेश्वर संघाकडून फलंदाज. पाहूया सुंदर असं गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतं. यॉर्कर चेंडू मध्ये माहीर असलेला हा अक्षय आणि मला वाटतं एक धावावरती समाधान मानावं लागतंय ओंबेलेश्वर संघाला. पुढील चेंडू अक्षयाचा. पाहूया सुंदर असा मारला चेंडू. पाहूया चेंडू खाली येतोय तो साईनाथ संघाचा खेळाडू, परंतु झेल मात्र घेता आला नाही. मला वाटतं 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. त्याच्यानंतर आमच्या वावगर गावचे सुपुत्र आमचे मित्रबंधू सन्माननीय श्री हेमंतजी कानिम साहेब हे जर कुठे असतील तर त्यांनी कृपया मंचाकडे वळायचंय. हेमंतजी कानिम साहेब सुंदरसा मारला चेंडू. पाहूया आणि पंचांनी निर्णय द्यायचा आहे. षटकार डीजे हो द्या. चला पुढे चेंडू अक्षयाचा सुंदर असा फटका मारला होता षटकाच्या दिशेने. आता मात्र पुन्हा आणखी त्या दिशेने मारते. पावया झेल होतो का तो आणि हा सुंदर झेल टिपलाय. पंचांनी सांगायचंय षटकार. षटकार 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 होते. षटकार मारतोय. कमिटी मेंबर आपण खेळाडू लक्ष द्यायचं. खेळाडू आणि वाटतं मॅच विन झाले. ओंबेलेश्वर सामना जिंकले. चला पुढील सामना यजमान संघ शिवतेज वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी कर्णधारी आणि या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी फक्त कर्णधारी या ठिकाणी यायचंय. चला मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी पहिलेच आपण उशीर केलाय आणि पुन्हा आता जर लेट झालं तर पॅनल लावण्यात येईल मंडळाकडून.
मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी. चला मैदानाच्या दिशेने जायचंय, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. एवढा वेळ नाही देणार.